संयुक्त गट क सेवा पूर्वपरीक्षा 2025 अपडेट. संयुक्त गट क पूर्वपरीक्षा 2024 झालेली आहे. त्याचा वन एक्झाम वन कट ऑफ अंदाजित मेरिट किती लागेल आणि काय असेल कट ऑफ, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार. चला पाहूया कट ऑफ काय असेल तो. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया कट ऑफ. नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आज यासाठी जमलेलो आहोत की संयुक्त गट क पूर्वपरीक्षा जी 1 जूनला झालेली आहे त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल, अंदाजित कट ऑफ काय येईल. ज्यांनी परीक्षा दिल्या त्यांनाच माहिती आहे की तो पेपर कसा होता, पेपरचा पॅटर्न कसा होता, गट ब पेक्षा गट क चा पेपर अवघड होता की सोपा होता. या सर्व गोष्टी ज्यांनी त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनाच ते माहिती आहे. ठीक आहे. सुरुवातीला मी पेपर दाखवतो तुम्हाला. हा गट क चा पेपर आहे. प्रामाणिकपणे एक काम करायचं आहे. ज्यांनी पेपर दिलेला नाही आणि जे बोलतायत किंवा ज्यांचा स्कोर काही ठराविक लोकांचा स्कोर जास्त आलेला आहे ते वगळून जे इतर लोक आहेत की जे सांगतात मुद्दामून की माझा एवढा स्कोर आला, माझा जास्त स्कोर आहे, माझा 55 स्कोर आहे, माझा 60 स्कोर आहे, त्यांनी आणि किंवा एक नवीन जे आहेत ज्यांनी दिलेलं नाही त्यांनी प्रामाणिकपणे 60 मिनिटांमध्ये हा पेपर सोडवा आणि मला सांगा की पेपरमध्ये आमचा स्कोर काय येतोय. बोलणं, बाजार गप्पा सगळं बाजूला असतं आणि रियालिटी बाजूला असते. त्यामुळे खरे स्कोर सांगत चला मित्रांनो. याचा सगळ्यांनाच फायदा होतो, तोटा होत नाही आणि आपल्याला सुद्धा आपली रियालिटी कळते. उगाच फुगवून स्कोर सांगून काही मिळत नाही. खोटेपणाचा आणू नका. जो खरा स्कोर आहे, जे आपला आहे तेच डिटेलिंग मांडा. सगळ्यांना माहिती आहे पेपर अवघड होता आणि त्याच संदर्भात आपण एक्सपेक्टेड कट ऑफसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. तर एक ॲनालिसिस म्हणून आपण गट ब आणि गट क हे दोन्ही पेपरसाठी आपण ॲनालिसिस म्हणून घेतलेला आहे. गट बचा जो आताचा पेपर झाला त्याचा मेरिट हाय लागलेला आहे, 62 मेरिट लागलेला आहे, नक्की लागलेला आहे. पण काय प्रॉब्लेम होता तो बघा महत्त्वाचा. फॉर्म जास्त आले होते आणि सगळे बसले होते. गैरहजरचा टप्पा कमी होता, गैरहजर नव्हते बऱ्यापैकी गट बला आणि पेपर फार इझी होता. जागा फार कमी, 480 जागा फक्त. आणि पूर्वपरीक्षा पास झालेले उमेदवार जे 17चा रेशो घेतला, 8179 पास झाले पूर्व. मग आता मला सांगा 17चा रेशो घेऊन 480 फक्त जागा. वन एक्झाम वन कट ऑफ असून 62 कट ऑफ लागला ओपन. ठीक आहे. 62.50 ओपन जनरलचा कट ऑफ लागला ओपन मेल आणि 49.25 ओपन फिमेलचा कट ऑफ लागला. बाकीच्या कास्टमध्ये 1-2 मार्काचा फरक आहे. EWS मध्ये 57-58 मार्काचा लागला असेल EWS मध्ये, कारण आता मराठा वेगळे झालेले आहेत त्यामुळे त्याचा कट ऑफ थोडासा कमी आलेला आहे. मात्र या सर्व कास्ट वाईज जर बघितलं किंवा या सगळ्यांसोबत बघितलं आपण, ओपन जनरलचा एक कट ऑफ आपण मेजरमेंटसाठी घेतला तर त्याच्या 2-3 मार्कानं कमी जास्त प्रमाणात कास्टचा कट ऑफ असतो. ओके. मग आता 62.50 ओपन मेलचा कट ऑफ आहे आणि 49.25 ओपन फिमेलचा कट ऑफ आहे. तर मला एक जनरल सांगा, पेपर फार इझी होता नक्कीच. सर्वांना 50-55 मार्क होते आसपास. काही ठराविक जास्त मार्कवाले होते, काही मिडियमच्या जास्त वरती होते त्यांना होता. कारण 480 म्हणजे 8000 पोरं तर घेतलीत मेन्सला. मग हा कट ऑफ 100% तुम्हाला जास्त कट ऑफ लागणार आहे. पण हेच जर गट क च्या बाबतीत बोलायला गेलं तर आता गट क चा पेपरचा किंवा बाकीच्या गोष्टींचा अभ्यास करायचा म्हटलं आपण तर मला सांगा, हा गट क चा पेपर आहे. संयुक्त गट क पूर्वपरीक्षा 2024 मी पेपर तुम्हाला दाखवलेला आहे. 1473 जागा आहेत. 480 1473. पूर्वपरीक्षेला जर 17चाच रेशो घेतला तर 25,041 मुलं होतात. किती पट? 3 पट पोर, म्हणजे 3 पट मेन्सला जाणार आहे. 3 पट मेरिट खाली घ्यायची गरज नसते त्यावेळेस. पण ॲटलिस्ट माझं म्हणणं काय आहे की तुम्ही पूर्वपरीक्षा पास होणार आहे बघा. बरं, ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला होता 2-2.5 लाख जे काय असतील ते, तर त्याच्यापैकी हजर किती होते? बऱ्याच परीक्षा केंद्रांवरती गैरहजरची संख्या जास्त होती. त्यामुळं 25 मधले काही ठिकाणी 18, 8, 7, 15, 11 असे होते. नाशिक वगैरे या ठिकाणी काही परीक्षा केंद्रावरती. म्हणजे सगळ्यांनीच पूर्वपरीक्षा दिली असंही नाही, कारण गटकला ऑलरेडी टायपिंग वगैरे ह्या गोष्टी असल्यामुळं थोडंसं कमी जास्त प्रमाणात तिथं त्या ठिकाणी हे होत असतं. त्यात 7,500ची क्लर्कची ॲड येऊन गेलेली आहे. त्यामुळं फॉर्म भरणाऱ्यांनी, टिक करणाऱ्यांनी तिथंही काही गोष्टी आहेत. तर संयुक्त गट क पूर्वपरीक्षेला 1473 जागा आहेत. 25,041 मुलं पूर्वपरीक्षा पास करणार आहेत 17च्या रेशोनं. आणि हे ज्यावेळी घेत असताना कट ऑफ काय असेल बघा. मी डायरेक्ट कट ऑफ सांगतो तुम्हाला, बाकीच्या गोष्टी मला सांगू वाटत नाही आहेत. ओपन मेल हा 48.50 ते 50.50.
या दरम्यान ओपन मेलचा कट ऑफ लागू शकतो आणि ओपन फिमेल हे 45.50 ते 47.50 या दरम्यान लागू शकतो. आता या दरम्यान म्हटलंय मी आणि 45 लागला किंवा 47.50 लागला तरी सुद्धा ह्या रेंजिंगमध्येच कट ऑफ आणि ओपन मेलचा सुद्धा या रेंजिंगमध्येच कट ऑफ. मग मेन्सला अभ्यास कुणी करावा? एवढंच माझा स्कोर आहे, मी चालू करू का? किंवा 45 पेक्षा माझा थोडासा कमी स्कोर आहे ओपन फिमेल किंवा ओपन मेल 46 आहे, 47 आहे सर, तुम्ही तर 48-50 सांगितलंय, तर नक्की 46 प्लस जेवढे आहेत ना त्यांनी सगळ्यांनी चालू करा ओपन मेल. आणि ओपन फिमेल कास्टमध्ये तर 45 मध्ये जे आहेत त्यांनी मेलमध्ये चालूच करा, मेलमध्ये 45-46 कास्टमध्ये, कारण 2-3 मार्कांना कट ऑफ तो खालीवर होणारच आहे त्यांचा. ओपन फिमेल पण सेम आहे, 44-45 ज्यांचा स्कोर आहे त्यांनी चालू करा मेन्स. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मेन्स तुम्ही चालू करा, त्या अभ्यासाचा नक्कीच कुठे ना कुठेतरी फायदा होतो आणि या दरम्यानच कट ऑफ. आता सर मग तुम्ही जास्त कट ऑफ सांगताय किंवा कमी सांगताय, एवढा कमी कट ऑफ लागतो का गटकचा? किंवा गटबचा 62 लागलाय, गटकचा एवढा कमी कसं काय लागेल? तुम्ही सगळं रेशो जर बघितला, सगळ्या गोष्टी बघितल्या, तर ह्या कट ऑफच्या रेंजिंगमध्येच कट ऑफ लागायला हवा हे ॲनालिसिस सांगतं. आता इथं आणि हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. मग काही लोक सांगतात सर आम्हाला एवढे ॲव्हरेज मार्क आहेत, 57-58 पडलेत आम्ही 50. अरे पण राजानो, ते मला सांगा, एवढी लोक आहेत की 25,000 घेणार आहे आपण, 8,000चा रेशो होता, 25 मधले 5-10 हजार मी म्हणतो आहेत 50 प्लस 55 प्लस आहेत, काही अडचण नाही. बाकीच्यांच्यातला पण रेशो एवढा येणार आहे ना, मग तो रेशो तुम्ही त्याला मॅच करू शकत नाही ना, का फक्त तेवढ्यांचंच मेरिट लावायचं आहे? असं नाहीये. त्यामुळं 100% या रेंजिंगमध्ये आणि प्लस मायनस 1-2 मार्कांना खालीवर होऊ शकतं, पण एवढं ह्याच्यामधले जेवढे आहेत ना तेवढं सगळ्यांनी मेन्सला चालू करा. हे एक ॲनालिसिस असतं. प्रत्येक यूट्यूब चॅनलवाले काही ना काहीतरी ॲनालिसिस करून सांगत असतात. अंदाजित कट ऑफमध्ये काही थोड्याफार प्रमाणात कधी कधी हे होतं, नाही असं नाही प्रत्येकाचं, पण याचा अर्थ असा नसतो की तो अंदाज चुकीचा असतो. काही अंदाज खरोखर बरोबर असतात आणि काही अंदाज ते ॲनालिसिसनं काढलेले असतात. या दरम्यान मेरिट लागायला हवं हे ॲनालिसिस सांगतं. ठीक आहे. आणि खरोखर गटकाचा पेपर ज्यांनी दिलाय त्यांना आत्मीयतेनं सांगा, पेपर अवघड होता की टफ होता? कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करायचे. अवघड होता पेपर, इझी नव्हता पेपर, मीडियम आणि अवघड स्वरूपाचा पेपर होता. तुम्ही 60 मिनिटांमध्ये ॲनालिसिस करून पेपर सोडवायचा होता. तो पेपर असा नव्हता की इझी आहे, चला पटपट पटपट होऊन जाईल. 20 गणितामध्ये तुम्हाला 15-16 येतील, सोपे असतात, पण टाईम मॅनेजमेंट करून ते सोडवायचे असतात, बऱ्याच गोष्टी असतात. ठीक आहे. तर हा अंदाजित कट ऑफ होता. 1-2 मार्कांना कास्टचं मेरिट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ठीक आहे. हा महत्त्वाचा व्हिडिओ होता आणि हा ॲनालाइज व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट सांगायला विसरू नका. धन्यवाद.